वहिनी एवढे उशिराने उठले तुम्ही? 6:15 वाजून गेले. आमच्या घरी तर आम्ही ना 4 वाजता उठतो. अशी 6 आणि 6:15 जर उठलं ना तर आमची सासू तर पार्सल घेऊन आम्हाला इथं टाकून देईल माहिती की बाई माझी आई आहे म्हणून सर्व सहन करून देते. कसल्या पण सुना असल्या तरी सहन करून देते. आता बघा ना तुम्हाला उठायला 6 वाजून गेले. आता तुम्ही केव्हा नाश्ता करणार म्हणून आम्ही भागून देतो. तर आमच्या घरी ना तर आमच्या सासू अजिबात नाही 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 अजिबात सहन नाही करून देत. खरंच आमची सासू माझी आई ना खरंच जे तुम्ही तर माझ्या इथे ना पाहिजे माझ्या इथं पाहिजे काम केलं तुम्ही खरंच करा. झालं का बाई स्वयंपाक झाला का? अहो बघा ना 11 वाजून गेले. बाई आमच्या घरात ना सकाळी 7 वाजता आम्ही जेवण बनवून ठेवून देतो. ज्याला खायचं ते खातील, ज्याला नाही खायचं ते नाही खाणार. पण एवढं 11 वाजता स्वयंपाक नाही आम्हाला अजिबात नाही चालत. आमची आई म्हणून तुम्हाला हे करून देते नाही तर दुसरी बाईने तर तुम्हाला अजिबात काही नसतं केलं. आमच्या आईचं ना खरंच पाहिजे पाणी केला पाहिजे. आमची आई खूप चांगली बहिणी तुम्हाला खायची ना दादात ना एका पोळीवर 6 वर्ष ओखेर होतो. इतकी छान होती ना इतकी गोडी तुम्ही त्याच्या खावडे पण ना इतकी सुंदर होती इतकी गोडी होती आणि तिची गोडी इतकी म्हणत होते ना दादाला ना खूप गाडी घेऊन होते. आणि मग तुमच्या वडील आले ना मग काय माहिती माझ्या इथे ना तर मग म्हणून माझ्या याच्याने आले बाबा तुम्ही आमच्या घरात असं मला बोलायला हरकत नाही. दादाचं तर पसंत दुसरीच होती म्हणून मी तुम्हाला बोलते माझ्या इथं पाय देऊन पाणी प्या तुम्ही. हो कारण तुम्ही ना माझ्या आईमुळे आले. आई दुपारी वहिनी झोपते तू काही बोलत नाही का? बाई आमच्याकडे असं नाही चालत. मी जर दुपारी झोपली ना तर माझी सासू ना पार्सल करून मला माहिती पाठवून देईल. तू चांगली आहे तू सहन करून घेते पण एवढं पण छान नको करू. तुझं असून काहीच नातात पण नाही नातात पण तुला लई जड पडणार आहे. मी सांगून देते मग माझ्या जवळ गरज नको करू तू. मी तुला सांगून देते कसं हवं तू आतापासून तिथून दिला एवढं डोक्यावर चढवते आणि मग तुला काय करणार मी तुला सांगू देते परत तुला मुलीला काय शिकवलं नाही आम्ही शिकवत नाही तुला पण मी तुला भल्याचं सांगते असं घेऊन ते माझ्या सासू आजी का चालत नाही इतकं पण चालत नाही. अगो हे दादा जर आई बापाकडे पण बघत जा बरं का आणि नुसतं बायकोचं ऐकत नको जाऊ. आमच्याकडे असं नाही चालत. माझं म्हणून अजिबात मला ऐकत नाही कोणत्याच गोष्टीला नाही. मी जर माझ्या मुला काही बोलली ना की मला हे पाहिजे ते पाहिजे तो खरं मला बोलतो. पहिले आईला विचार आणि जायचं म्हटलं का बोलतो आईला विचार ना. मी तर पिक्चरला पण जात नाही. आता 10 वर्ष माझ्या लग्नाला झाले मला 2 पोरं झाले. पिक्चर अजिबात माहिती नाही. नवरा बायकोंचं बोलणं चालणं अजिबात माहिती नाही. अजिबात गुलगुलू गाता अजिबात माहिती नाही. असं आम्हाला काही माहिती कारण मला असं सांगते ना अजिबात कमी तर मला 5 कोणी पाठवून देतील म्हणून सांगते. काही विचारायचं असेल पहिले आई काही विचारायचं असेल तर पहिले आई बायको नाही विचारच नको तू. आल्यापासून मी तुला एक तरी सांगितलं का वहिनी अशी वागते का वहिनी कशी वागते का वहिनी क्लास नको वागू कसं नको वागू काय बोलली का ती काहीच बोलली. तर दादा कालपासून बरं मला चुकून बसलाय आणि मी तुला एक तरी बोलली का वहिनी अशी का वहिनी तशी का तू असा वागू नको का तसा वागू नको. मी अशी काही बोलली नाही. बरं फुकून बसला तू माझी मग मला मी आजारीच आहे या घरामध्ये मग मी काय जेव्हा ती बात तेव्हा बघितलं जाईल माझं जेवण माझं वेळ तुम्ही बरोबर बघून पण आतापासून फुकून काय होते आता अजिबात आवडत नाही. मला आग लावायचे काम येतच नाही. आग म्हणजे मला माझ्या प्रिन्सिपल म्हणत नाही आग नाही मी आता आग लावेपणा केला पण तुला ऐकलं मी कधी दिणार का बाबा. आणि बघ मी वर्षातून 10 वेळेस येते आता मी 9 वेळेस येईल पण आता एवढं सांगाय तुला